सामंत सध्या बोलतायत, आपण थेट तिकडे जाऊया। फॉर्म शिल्लक आहे, त्याच्यामध्ये गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे। तर सकाळपासून मी दोनदा प्रसाद हिरेंशी बोललो। संध्याकाळच्या टप्प्यामध्ये प्रसाद हिरेंना स्वतः दादाजी भुसे जे नंदुरबारच्या दौऱ्यावर आहेत ते स्वतः त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि मी देखील स्वतः गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे। गिरीश भाऊ देखील काल जळगाववरनं रात्री नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। आमच्या दोघांचंही ठरलेलं होतं की नाशिकमध्ये येऊन थांबायचं। आता पुढच्या अर्धा तासामध्ये, कारण काहीतरी गिरीश महाजन साहेबांचे काही नाशिकमध्ये कार्यक्रम होते, त्याच्यामुळे ते कार्यक्रम झाल्यानंतर आता गणेशजींना आणि गोकुळजींना भेटतील आणि मी प्रचंड आशावादी आहे, प्रचंड सकारात्मकता स्वतः माझ्यामध्ये असल्यामुळं मला ठाम विश्वास आहे की योग्य तो निर्णय होईल आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे जे आहेत त्यांचं समर्थन उरलेले दोन्ही आमचे सहकारी उमेदवार जे आहेत हे करतील, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे। गोकुळ गीतेंनी आज सकाळी देखील गोकुळ गीतेंची भूमिका आहे की मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, मी भाजपमध्ये नाहीये, त्यामुळे माझ्यावर दबाव आणू नये भाजपकडून अशा पद्धतीने माघार घेण्यासाठी। नाही, एक लक्षात घ्या की ठाम आहेत असं त्यांचं अगदी 100% त्यांच्या मताशी मी सहमत आहे की कुणीच कुठच्या उमेदवारावर दबाव आणू नये। मी स्वतः म्हणजे कदाचित मी रेकॉर्डिंग ठेवत नाही, पण मी जर रेकॉर्डिंग गोकुळजींबरोबरचं बोलतानाचं ठेवलं असतं तर मी तुम्हाला नक्की ते ऐकून दाखवलं असतं। मी त्यांना विनंती केलेली आहे, शेवटी मी ज्या पक्षाचं नेतृत्व मानतो, एकनाथ शिंदे साहेबांना मानतो, त्यांच्या पक्षाच्या बाबतीत जर अडचण निर्माण झालेली असेल तर दबाव कशाला आणायचा। शेवटी आपण एकमेकांची तोंड बघत असतो, त्याच्यामुळे मी त्यांना अगदी सन्मानपूर्वक विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की गिरीश भाऊ महाजन आणि मी त्यांच्या सन्मानपूर्वक मागणीला, विनंतीला ते मान देतील। मुळात काल माघारीचा दिवस होऊन गेलेला आहे, आता ते नक्की काय अपेक्षित आहे, काय करणार? नाही, ठीक आहे ना, माघारीचा दिवस जरी होऊन गेला असला, बघा राजकारणामध्ये समज गैरसमज होत असतात, परंतु ते वेळेवर जर दूर केले तर त्याचे परिणाम दूरगामी होत नाहीत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य तो निर्णय होईल आणि महायुतीला पोषक असा निर्णय होईल। साहेब, याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की जळगावला तुमच्या पक्षाकडनं एक उमेदवार तिथं बंडखोरी केलेली होती, त्यांनी अर्ज भरला होता, शेवटपर्यंत तिथे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। या दोन ज्या घटना आहेत त्या एकमेकांवर अवलंबून आहे असा सुद्धा एक सूर बघायला मिळतो। नाही, मला असं वाटतं की गिरीश भाऊ बाईटमध्ये अशा पद्धतीचं बोललेले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की जळगावमध्ये जे आमचे उमेदवार असतील किंवा इथे जे उमेदवार असतील हे दोघेही महायुती म्हणून समजून घेतील, कारण शेवटी भाजपाचे सगळे लोक आहेत ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, गिरीश महाजन साहेबांचं नेतृत्व मानतात, बावनकुळे साहेबांचं मानतात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं मानतात। तसं आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं सर्वमान्य नेतृत्व आहे, त्याच्यामुळे तिथं देखील योग्य तो तोडगा निघेल। काल मी आता परभणीमध्ये होतो, परभणीमध्ये काही गैरसमजातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं 2 फॉर्म भरले होते, भारतीय जनता पार्टीनं फॉर्म भरले होते। आता आमच्या समोर फक्त तिथं युबीटी आहे, तिथं आमचा विजय निश्चित झालेला आहे, त्याच्यामुळे इथं देखील विजय निश्चित करण्यासाठी नक्की चांगल्या पद्धतीचा मार्ग आम्हाला सापडेल आणि आम्ही याच्यातनं पुढे जाऊ। आपण 2-3 दिवसांपासून गिरीश महाजनांचं नाव घेत आहे, काल सुद्धा गिरीश महाजनांनी प्रयत्न केले, परवा प्रयत्न केले, तरी देखील गोकुळ त्यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले, आज घेतील हे कशावर वाटतं आपल्याला? नाही, मी काय सांगितलं की मी प्रचंड आशावादी आहे। मी असं कुठे चॅलेंज केलेलंच नाही की मी आल्यामुळे कोणाचा तरी फॉर्म मागं आता घेतला जाईल, मी त्यांच्यावर दबाव आणेन। शेवटी गिरीश भाऊ देखील विनंती करतायत, मी देखील विनंती करतोय आणि गिरीश भाऊंचं वारंवार नाव का घेतलं तर आपल्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे की ते दोन्ही गणेश गीते किंवा गोकुळ गीते जे आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही महाजन साहेबांचं ऐकतो आणि याच्यामध्ये असं सांगून काय कुठच्याही पद्धतीनं गिरीश महाजन साहेबांचं खच्चीकरण करायचं नाही, तर त्यांना त्यांनी माझं खच्चीकरण करायचं नाही। आम्ही महायुतीतले दोन्ही मंत्री आहोत आणि माझ्यापेक्षा गिरीश भाऊ सिनियर आहेत। नाशिकमधनं मंत्री उदय सामंत माध्यमांशी बोलतायत। गोकुळ गीतेंशी फोनवरून संवाद साधल्याचं उदय सामंत म्हणतायत। नाही, आता असाच प्रयत्न असेल ना, आता तर फॉर्म काय मागे जाणार नाही, आता त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा आमच्या उमेदवाराला, अशीच आमची भूमिका असणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल हा विश्वास मी मगासपासून आपल्याला सांगितलं। आपण विनंती केली असं म्हणतात, सन्मानपूर्वक त्यांच्याशी बोलतोय, परंतु नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे जे आहे त्यांनी त्यांचा बाबापर्यंत विषय नेला होता, ते त्यांना कुठेतरी हट झाले म्हणून त्यांची उमेदवारी। हे बघा, मला याच्यातली पार्श्वभूमी माहिती नाही, परंतु हे बघितल्यानंतर आत्ताच मी कुणाल दराडेंशी देखील, म्हणजे जे मला यायला उशीर झाला, मी आमच्याच लोकांशी काही बोलत होतो
त्यांनी काल देखील खुलासा केलेला आहे. शेवटी ते देखील वेल क्वालिफाईड आहेत आणि कुणालनं अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नाही असं कुणालचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये अनावधाना जर त्यांचा गैरसमज झाला असेल तर त्याच्याबद्दल देखील कुणालजी दिलगिरी व्यक्त करतील ना. पण आज मी ज्यावेळी त्यांना विचारलं ते मला म्हणलं की साहेब मी असं काही केलेलं नाही, मी बोललेलो देखील नाही, हे काहीतरी गैरसमजातनं झालेलं आहे आणि अशा पद्धतीचा गैरसमज गोकुळजींनी करून घेऊ नका हे देखील मी त्यांना फोनवर सांगितलंय. त्याच्यामुळे कुणालनं काल काहीतरी खुलासा केलेला आहे आणि याच्या बाबतीमध्ये कुठेही मी असं वक्तव्य केलेलं नाही. कारण शेवटी बघा त्यांच्या घरामध्ये देखील 2-2 आमदार आहेत, राजकीय वारसा त्यांना देखील आहे, ते देखील एका पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळे त्यांना देखील माहिती आहे की राजकारणामध्ये कशा पद्धतीनं वागलं पाहिजे आणि अनावधानानं काय झालं असेल तर मी स्वतः कुणाला त्यांच्यासमोर घेऊन जाईन असं काही नाही. परंतु आज मी जी चर्चा केली त्यांच्याबरोबर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा गैरसमजातनं काही लोकांनी चित्र निर्माण केलंय आणि त्या चित्रातनं निर्माण केलेलं चित्र आहे आणि त्याचा गैरसमज गोकुळजींचा झालाय आणि कुणी चित्र निर्माण केलंय, कशा पद्धतीनं केलंय हे थोडंफार आता मी पण राजकारणात असल्यामुळे त्याच्यामध्ये गिरीश भाऊंना लोक प्रयत्न करतात. त्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाही, त्यांना केवळ विनंती केली असं मंत्री उदय सामंत यावेळेला म्हणतायत. मी आणि गिरीश महाजन आम्ही या सर्वांची चर्चा करण्यासाठी आल्याचं उदय सामंतांनी सांगितलेलं आहे. महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कुणाल दराडेंच्या संदर्भात सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. कुणाल दराडेंनी मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही असं सुद्धा आम्हाला सांगितल्याचं उदय सामंत म्हणतात. जास्त दिलेलं असल्यामुळं मी नाशिकमध्ये आहे. मी प्रसादजींना देखील म्हटलं की तुमची इच्छा असेल तर मी मालेगावला तुम्हाला भेटायला येतो. हे बघा, हे मित्र पक्षामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकामेकाच्या घरामध्ये जायला काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही. आता हा विरोधकांकडे मी जाण्याचा प्रश्न असता किंवा नरेंद्र दराडेंनी जायचा प्रश्न असता तर आम्ही विचार केला असता. कारण राजकारणामध्ये जरी समोरच्या पक्षाबरोबर संबंध असले तरी त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये ठेवू नयेत असे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून मला जरी जावं लागलं गोकुळजींच्या घरी, मला जरी गणेशजींकडे जावं लागलं, मला जरी प्रसादजींकडे जावं लागलं तरी मला त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही. आपल्याच कुटुंबातल्या माणसाचा जर गैरसमज झाला असेल तर आपणच तो दूर केला पाहिजे. काल बोलता बोलता असं देखील म्हणाले की फक्त हे जे आश्वासन असतं ते तुम्ही आता थांबा, आम्ही तुम्हाला पुढे देऊ किंवा पुढे पद देऊ, हे त्या दिवसापुरतं असतं, नंतर काही होत नाही. पण ते कोणाबद्दल बोलले मला खरंच काय माहिती नाही. परंतु मी शिंदे साहेबांचा थोडा स्वतः ते मुख्य नेते झाल्यानंतर की खासदारकीच्या निवडणुकीला आम्ही हेमंत पाटील साहेबांना खासदारकीचं तिकीट देऊ शकलो नाही, भावना गवळींना आम्ही देऊ शकलो नाही, कृपाल तुमाणेंना आम्ही देऊ शकलो नाही. हे कमिटमेंटप्रमाणे तिन्ही विधान परिषदेचे आमदार झाले. त्याच्यानंतर नीलमताई गोरे उपसभापती होत्या, त्यांना देखील साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही जर आमच्यासोबत काम केलं तुम्हाला आम्ही परत विधान परिषदेमध्ये रिपीट करतो, त्यांना देखील केलं. त्याच्यानंतर बच्चूभाऊ कडून सारखा एक कार्यकर्ता जो आमच्याबरोबर गुवाहाटीला होता, सगळे कष्ट त्याने सहन केले, त्याला देखील साहेबांनी विधान परिषद दिली. आणि इथलं उदाहरण आहे, कोणाला मानो कोण न मानो कोण काही त्याच्याबद्दल बोलो, परंतु ज्यावेळी नरेंद्र दराडे शिवसेनेमध्ये आले तरी साहेबांनी त्यांना कमिटमेंट दिली होती की बाबा मी तुम्हाला विधान परिषदेचं परत तिकीट देतो. त्याच्यावरनं साहेब ढळले नाहीत. त्याच्यामुळे शिंदे साहेबांचा जर मुख्य नेते झाल्यानंतरचा जर आपण प्रवास बघितला किंवा पूर्वीचा नगरविकास मंत्री असतानाचा देखील प्रवास बघितला तर सर्वसामान्य माणसाला दिलेला शब्द ते पाळतात. आणि त्या बाबतीत जर गोकुळजींची किंवा गणेशजींची तशी इच्छा असेल मी साहेबांबरोबर त्यांचं बोलणं करून देईन. गणेश गीते साहेब स्वतः शिंदे साहेबांना परवा रात्री भेटलेले आहेत गिरीश भाऊ महाजन साहेबांबरोबर, हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शब्द दिला म्हणून केवळ उमेदवारी दिली, परंतु नरेंद्र दराडे यांच्याविषयी तुमच्या पक्षातच नाराजी आहे. गणेश गीतेंना शिवसेनेकडनं उमेदवारी द्यावी यासाठी तुमच्या पक्षातल्या काही लोकांनी प्रयत्न पण केले. नाही, मला याच्यातली काही कल्पना नाही. शेवटी बघा 17 ठिकाणी भाजपाने जे उमेदवार दिलेले आहेत ते सगळेच काय पसंतीचे दिले तशातला भाग नाही. आता आपण सातारा सांगलीचा जर विचार केला तर तिथं नाव वेगळं चालत होतं, वेगळ्याला तिकीट मिळालं, हे होतच राहतं राजकारणामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मतदारांनी नाराज व्हावं. शेवटी नेत्याचा शब्द हा सर्वमान्य असला पाहिजे, तो आदेश मानला गेला पाहिजे आणि ह्याच्यातनंच पुढचं आम्हाला कळतं ना. मुद्दा असा आहे की मला एखादी गोष्ट जर साहेबांनी सांगितली आणि मी जर ती ऐकली नाही तर ठीक आहे, आज हे तात्पुरत्या स्वरूपाचं होऊन जाईल, पण साहेबांना कळेल ना की मी किती निष्ठावान आहे, मी किती साहेबांना मानतो, मी किती शिवसेनेला मानतो. त्याच्यामुळे शिवसेना हा शिस्तप्रिय पक्ष आहे, आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे साहेबांनी दिलेले आदेश हे प्रत्येक मतदाराला मान्य करावे लागतात. गोकुळगीते असं म्हटलं का की दराडे माझ्या घरी एकदाही आले नाही मला समजावण्यासाठी. गणेश म्हणजे कुठल्याही दराडे आले नाही, किशोर दराडे आले नाही, कुणाल दराडे कोणीही आले नाही.
त्यांना एवढा इगो आहे, ते म्हणतात होऊन जाईल, ते आमचे सगळं होऊ शकतं. नाही. ज्या पद्धतीने बाप काढणार ऐका मी सांगतो, बाप काढलेला नाही, पुन्हा एकदा सांगतो. मला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी नाशिकची निवडणूक बघितल्यानंतर थेट लोकसभेतले दिवस आठवले. नाही थेट म्हणजे संविधान बदलणार आहे, त्याच्यानंतर जर एनडीएचं सरकार आलं तर मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागणार आहे. म्हणजे एखादा फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट देशाच्या पातळीवर होतो हे मला नाशिकमध्ये आता 2 दिवस कळायला लागेल. त्याच्यामुळं हा फेक नरेटिव्ह आहे. आणि तरी मी सांगितलं की कुणालकडनं अशा पद्धतीचं अनावधानानं काय झालं असेल, झालेलं नाही तर मी कुणाला स्वतः गोकुळजींच्या समोर नेऊन बसवायला तयार. बाळ माने यांनी असं म्हटलं की तुम्ही जे प्रयत्न करताय तर उपमुख्यमंत्री होण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे, म्हणून ते प्रयत्न चालू आहे असं कोण म्हणाले? बाळ माने कोण आहे? ते तुमच्या मतदारसंघातले माजी आमदार. नाही बाळमानेंचा प्रश्न साहेब तुम्ही मला प्रश्न विचारता. बाळमानेंना मी 5 वेळा पाडले हो. आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो की मच्छीमार सोसायटीच्या 16 मतांना मी पाडले. त्याच्यामुळे बाळमानेने माझ्यावर एखादी टीका करावी आणि मी त्यांच्यावर बोलावं म्हणजे मी त्यांना राष्ट्रीय नेता बोलवल्यासारखं आहे. त्याच्यामुळे कालची त्यांची तुम्ही भूमिका बघितली ना, सर्व म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये असताना देखील, आता हे रत्नागिरीमध्ये होते, माझ्यापेक्षा ह्यांना चांगली माहिती आहे, त्यांच्या भूमिकेवर बोलून मला काही त्यांना फार मोठं करायचं नाही. त्याच्यावर जर त्यांचे नेते बोलले असते पूर्वीच्या पक्षातले तर मी बोललो असतो. गिरीश महाजन टीका केली त्यांच्यावर. एकी बाजूला नितेश राणे त्यांच्या मागासाठी प्रयत्न करतात, परंतु नारायण राणेंनी पण टीका केली. काय बोलले राणेसाहेब? चोराच्या उलट्या बोंबा आहेत वगैरे वगैरे. अजून काय पाहिजे? राणेसाहेबांनी जर एखाद्या व्यक्तीवर आपलं मत प्रदर्शन केलेलं आहे तर ते आमचे खासदार साहेब आहेत, कोकणचे नेते आहेत, कोकणातले मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना कोकणाच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास जसा आहे तसा प्रत्येक माणसाचा अभ्यास आहे. त्याच्यामुळे आता राणेसाहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केल्यानंतर मी कशाला बोलायचं? गिरीश महाजन नाशिकमध्ये आहेत, तुम्ही आहात, आता या सगळ्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक वगैरे होणार आहे? गिरीश महाजन साहेबांचे बहुतेक कार्यक्रम आत्ताच संपलेले आहेत. तुमची देखील पत्रकार परिषद झाली. त्याच्यामुळं त्यांनी मला असं सांगितलं की ते आता गणेश गीते यांच्याबरोबर सगळी चर्चा करणार आहेत. आपण सकारात्मक राहू. तुम्हाला थोडा संध्याकाळपर्यंत त्रास होईल, परंतु काहीतरी सकारात्मक निर्णय होईल. संजय राऊतांचं असं म्हणणं आहे, जर महायुतीकडे बहुमत आहे तर मग बिनविरोध निवडणुका कशासाठी करतायत आणि यामध्ये जवळपास 150 कोटी रुपयांची उलाढाल झाली काल एकाच दिवसामध्ये. एक लक्षात घ्या, मी कोकणाचं उदाहरण तुम्हाला देतो. कोकणाचा कोण कुठच्या उमेदवारानं मागे घेतला फॉर्म? मला संजय राऊत साहेबांना एक विनंती करायची की त्यांनी देखील एक विचार केला पाहिजे की फक्त आणि फक्त उदय सामंतला राजकीय अडचणीत आणण्यासाठी एक माणूस त्यांनी घेतला, त्याला विधानसभेचं तिकीट दिलं, विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर जे काय व्हायचं ते झालं. आता त्याला विधान परिषदेचं तिकीट दिलं, त्यांनी आयत्या वेळी मागं घेतलं. मग कुणी युबीटीनं मागे घेतलाय, युबीटीच्या उमेदवारानं मागे घेतलाय. मग युबीटीचा उमेदवार जो आहे तो पश्चाताप न होणारा द्या ना. मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये आहेत सध्या आणि त्यांनी जे काही बंडखोर आहेत सध्या नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधणार आहोत. खास करून गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्यासोबत संवाद साधून आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत असं उदय सामंत म्हणतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.